नमस्कार. तुमचं विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. बघा, लक्ष द्या, आजच्या काळामध्ये आपण बरेच पॉडकास्ट ऐकलेले आहेत, पण विजय इन्स्टिट्यूट जे मुखेडमधलं आहे त्यांनी एक नवीनच पॉडकास्टची सिस्टीम घेऊन आलेली आहे. याच्यामध्ये आम्ही काय करणार आहोत, जे आमचे विद्यार्थी आहेत, जे इयत्ता 10वीला आहेत, 12वीला आहेत आणि ज्यांची बोर्डची एक्झाम आहेत, त्यांची सीईटी किंवा इंटरनेटची एक्झाम आहे, त्यांचा जो अभ्यास आहे तो किती झालेला आहे किंवा त्यांना जे शिकवलेलं आहे ते किती पाठ झालेलं आहे, ते आपण अशा पॉडकास्टच्या निमित्तानं आपण काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. हा आहे वेदांत आणि ही आहे वेदिका. ते एक बहीण भाऊ भाऊ आहेत. तर ते काय सांगणार आहेत, त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि टॉपिक सोपा आहे, लेन्स टॉपिक आहे आणि प्रत्येक जण त्यांनी काय पाठ केलेला आहे ते सांगणार आहेत. आपण बघूया. चल, लक्ष द्या इकडे. First, magnification. The ratio of height of image to the ratio of height of object is called magnification. Accommodation. The capacity of lens to change focal length as per need is called accommodation. The power of lens. The capacity of lens to converging of diverging incident rays is called power of lens. Uses of concave lens. Concave lens is also used in medical equipments, CD player, scanner, and laser light. The concave lens is also used in peephole of door. Two or more concave lenses used in peephole of door. The concave lens is also used in spectacles to correcting the myopia. The concave lens is used in torch to spread light. Combination of lenses. The combination of lenses. The two lenses, focal length of f1 and f2, kept contact to each other. The combination forms the effective focal length is called combination of lenses. व्हेरी गुड. बघा, लक्ष द्या, 10वीचा विद्यार्थी आहे आणि याला सर्व गोष्टी पाठ आहे. बघा, लक्ष द्या, पाठ केलाय, तो समजून घेतलेला आहे, म्हणून त्याला पाठ झाला आणि त्याला ते लिहिता पण येणार आहे. विजय इन्स्टिट्यूट हे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखलं जातं आणि त्यासाठीच हे पॉडकास्ट चालू आहे. ठीक आहे, चला बघूयात आपण वेदिका काय काय सांगू शकतो. First, rules of lenses. First rule: when incident ray parallel to the principal axis, the refracted ray passes through the principal focus. Second rule: when incident ray passes through the principal focus, refracted ray parallel to the principal axis. Rule number 3: when incident ray passes through the principal center of the lens without changing its direction. So the second question is presbyopia. Generally, the power of eye focusing is decreases with age. The muscles near the lenses are lost their ability to change focal length. Therefore, old people cannot see clearly. In this present, nearsightedness and farsightedness. To correct the defect is uses bifocal lens. The bifocal lens are two parts. First, upper part is made up of concave lens and lower part is made up of convex lens. व्हेरी गुड बेटा. बघा, लक्ष द्या, या पॉडकास्ट मधला सगळ्यात फेवरेट जर माझं म्हटलं तर प्रेस बायोपिया. प्रेस बायोपिया जे एज पीपल असतात ना, एज ज्यांचं वय झालेलं असतं त्यांच्यामध्ये तो आढळतो आणि त्यांचा चष्मा जाड का असतो, कारण की त्याच्यामध्ये किती लेन्स वापरले असतात? दोन. कोणकोणते? एक असतो upper part and lower part. Lower part is convex lens and upper part is concave lens. व्हेरी गुड, व्हेरी. बघा, लक्ष द्या, असे कन्सेप्च्युअल नॉलेज आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकवलं जातं. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या पुढे येत जातील. तुम्ही बघत जा, शेअर करत जा आणि ज्यांना कोणाला हे कन्सेप्च्युअल नॉलेज शिकायचं तर तुमच्यासाठी विजय इन्स्टिट्यूट हमेशा ओपन आहे, येऊ शकता. धन्यवाद. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही पाहिलं असाल की हे जे काही आपण पॉडकास्ट घेत आहोत, तर हे कसं म्हणजे जे विद्यार्थी इथं शिकत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं एक नॉलेज कोणत्या पद्धतीने वाढत आहे, कसं वाढत आहे, हे सगळ्यांना दिसावं आणि सगळ्यांचं असं जे काही करेज आहे ते सगळ्यांचं वाढावं, यासाठी आम्ही इथे नवीन म्हणजे पॉडकास्ट सिस्टीम या मुखेड शहरामध्ये आलेलो. आणि इथून पुढे हे जे काही पॉडकास्ट सिस्टीम आहे ना, ते प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे आपण इथून समोर जेवढे काही विद्यार्थी म्हणजे समोर प्रत्येक विषयामध्ये जेवढे काही निपुण असतात किंवा त्यांना त्या गोष्टीमध्ये परफेक्टनेस म्हणा किंवा इथे आम्ही जेवढे काही विषय शिकवतो त्याबद्दल आम्ही इथे घेणार आहोत. मी झालं, नागेश सर झालं, विजय सर झालं, म्हणजे तर यातून सायन्स सोडून तुम्ही बाकी सब्जेक्ट पण घेणार आहात? हो, सगळे. कारण ते कसं असतं, फक्त सायन्स असं नाही ना, कारण सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं कसं वेगवेगळ्या सब्जेक्ट मध्ये वेगवेगळे स्किल्स असतात. आता तुम्ही पण पाहिलेलं की असे काही विद्यार्थी आहेत
ज्यांना फक्त एकच असं सायन्स असंच नाही, तर सगळ्या विषयामध्ये मॅथमॅटिक्स आवडीचं असते, कोणाचं इंग्लिश आवडीचं असते, कोणाचं येस science येस येस. आवडीचं असते. मग म्हणजे त्यामुळे या पॉडकास्टचा फायदा जे विद्यार्थी बघत आहेत, जे पालक बघत आहेत, त्यांना होईल का नक्की? हो होईल होईल ना, का नाही होणार? कारण जेव्हा हे जे पाहतात ना, त्यांना समोर म्हणजे दिसतं की बाबा हे म्हणजे सगळं असं म्हणू शकतो का मी, जे खरं आहे तेच दिसणार. yes, yes. ओके. ते खरं आहे. मग तुम्हाला काय वाटतं अजून? मला अजून एक असं वाटतंय की म्हणजे आपला हा जो काही इन्स्टिट्यूट आहे, हा नुसतं इन्स्टिट्यूट नसून याच्यामध्ये काही भरलेल्या गोष्टी आहेत, जे गोष्टी आपण जे काही लोक असणार त्या लोकांसमोर मांडण्यात. आता बघा, हा जो काही इन्स्टिट्यूट आहे, इथं फक्त आणि फक्त सायन्स मॅथ इंग्लिशच न शिकवता इथं बाकीच्या गोष्टी पण शिकवल्या जातात. म्हणजे लेकरांना राहायचं कसं, ओके, वागायचं कसं, कशा प्रकारे वागणूक आहे, ही सर्व इथे दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला मराठीबद्दल नॉलेज, त्यानंतर हिंदी बद्दल नॉलेज, ओके, त्याच्यानंतर इतिहास भूगोलाबद्दल knowledge. ह्या सर्व नॉलेज असतात, हे नॉलेज सर्व इथे दिलं आहे. ओके, या पॉडकास्टच्या मदतीनं आपण अजून एक कन्सेप्च्युअल गोष्ट करणार आहोत, ते म्हणजे इतिहास भूगोल बद्दल जे काही माहिती आहे, विद्यार्थ्यांमध्ये काही क्वायरीज असणार, ते क्वायरीज देखील आपण इथं कम्प्लीट करण्याचं काम या पॉडकास्ट बद्दल करणार आहोत. ओके, म्हणजे नागेश सरांनी जाहीर करून टाकलेलं आहे की आपला हा जो पॉडकास्ट आहे तो फक्त सायन्स नसून सर्व विषयांसाठी आहे. आपल्या या इन्स्टिट्यूट मध्ये सर्व विषय समान आहेत. ठीक आहे, चला तर मग भेटत राहू हमेशा अशा पॉडकास्टच्या माध्यमातून. आणि आउट ऑफ द इन्स्टिट्यूट विद्यार्थी असतात, त्यांनी कमेंट मध्ये सांगा त्यांचा पण आम्ही पॉडकास्ट घेऊ, असं काही नाही, विद्यार्थी इन्स्टिट्यूटचाच असावा. ठीक आहे, तुमचा इंटरेस्ट आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये शेअर करायचा. भेटत जाऊ. धन्यवाद. थँक्यू.